काय सांगतो माहिती का तू काय सांगतो की नाही इतना मत तोड रस्त्याचं मार्किंग आहे सीओनी तागडीचा चौक केला सीओनी डीजे सॉन्ग मार्किंग मध्ये तोडलं ना तरी त्याला कॉपरेट केलं की ठीक आहे मार्किंग सर को मैंने कॉल भी किया था मुझे सीधा ये बोला कि नगर पालिका में जा दूं माझं काम के लिए मुझे इधर तकलीफ हो रहा है मैं अभी ये वार्ड के है तो और किसको बोलेंगे बताइए ये पहली गोष्ट इनको ही बोलेंगे ना जाके फोन किया है तो बोलते जा नगर पालिका में आपने फिर नगर पालिका में मुझे भेज रहे हो तो फिर आपने खड्डा मारा क्यों जब मैं नगर पालिका में क्यों जाऊं मारला तो भरत नवगिरे नावाचा तो कॉन्ट्रॅक्टर आहे की त्याचं रितसर काम या ठिकाणी वर्क ऑर्डरचं काम आहे त्यांनी खड्डा मारलेला आहे आणि नगरपालिका सर ने मारा हुआ है सर एक लक्षात ठेवा मतलब सर के ही कहने पे सारा काम हुआ है मैडम आता चांगलं आहे आदमी लोग हैं मैं अभी जाऊंगा ऑफिस में जो आदमी आया था इथला लोकप्रतिनिधी आहे मी लोकप्रतिनिधी लोकांच्या हितासाठी मला ज्या यावं लागेल मी माझ्या लोकांच्या हितासाठी मला जेव्हा यावं लागेल तेव्हा या ठिकाणी मी येणार या ठिकाणी लोकांच्या जीवाची काळजी घेणार त्याच्यासाठी मला एका माणसाच्या चुकीच्या पणामुळे हे सगळे लोक बाकीचे लोक कॉपरेट करतात सब लोग इनके साथ हैं आप नहीं है ऐसा इनका बोलना मैं हूं तभी तो सर को कॉल किया है या ठिकाणी भंगारच्या वस्तू ठेवतात एवढे दिवसापासून भंगारचा कॉर्नर ठेवतो या ठिकाणी सगळ्या केमिकलच्या वस्तू आतमध्ये तुम्ही जर पाहिलं ज्या वस्तू अलाउड नाही ठेवायला त्या वस्तू आपण ठेवल्यात सर मैंने आपके पास फोन नहीं किया क्या ये सीधा बोलते हैं कि तू देख तेरा काम है तू मेरे से भी आता बघायचे असेल तर कुठे पाठवणार माझ्याकडे कागदपत्र बघणार मी त्याला दाखवली त्यांच्या वकिलाला पण दाखवली त्यांच्या वकिलांना पण बोलवा फोन किया त्यांच्या लॉयरला पण दाखवलं 2 मिनिट सुनो बाकी के लोकांना पूछो यांचा लॉयर माझ्याकडे आला मी त्यांच्या लॉयरला कागदपत्र दाखवले की हा लेआउटचा रस्ता आहे आणि हा लेआउटचा रस्ता नागरिकांच्या हितासाठी लॉयर पण म्हटला तुम्हाला जेवढं मार्किंग त्याप्रमाणे करून घ्या हा काय करतो ये पेट तोडणे का नाही ये निकालणे का नाही ये शेड तोडणे का नाही तुझं मार्किंग मध्ये जेवढं येईल ते तेवढं तुटणारच आहे ना आणि हे लोकांसाठी चाललंय इथे काही कोणाच्या बिल्डरांसाठी चाललं नाहीये नागरिकांच्या हितासाठी चाललंय नागरिकांच्या आरोग्यासाठी चाललंय जीवासाठी चाललंय जब वो आया था जब आपका हो गया था झाड़ कटिंग करने का उस 3 दिन में आपने काम क्यों नहीं किया अरे वो बारिश था वो टाइम पे तू जैसा बोलेगा वैसा काम थोड़ा ही होएगा लेकिन तू कल बोलता है कि परमिशन नहीं लिया तू कल बोलता है परमिशन नहीं लिया 3 दिन अरे मैं था वाराणसी में मेरा आदमी कटिंग सुन मेरी बात मेरा आदमी जब कटिंग को आया ना मैं वाराणसी में था तू आया और इधर बंद किया काम वो कटिंग करने का काम बंद किया ये झाड़ तोड़त असताना ये झाड़ तोड़त होता तो वाराणसीला होता त्यावेळेला पुढे रे आमचा सुपरवायझर तो स्वप्नील हे झाड तोडत असताना कोणाला मध्ये मैंने क्या बोला आपके पास इसका है क्या परमिशन जाओ ना परमिशन है वो परमिशन में क्या लिखा था परवानगी घेऊनच आपण सगळं काम करत होतो 3 दिन के अंतर्गत आप जो है काम करो वो 3 दिन के अंतर्गत जब इनको काम करू दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे हो आपने परवानगीचा रितसर 3 झाडं तोडायची इनके पास था उसमें ये लिखा हुआ था कि 3 दिन के अंदर आप ये काम करके ले लो किसी का आपत्ति नहीं है तो तभी उन्होंने वो काम ही नहीं किया ये सब बाद में किया हुआ टाइम बाउंड है 2 महीने के बाद वो परवानगी दिखा दो आप अच्छा उसका फोटो है ना वो दिखा झाडं तोडायची परवानगी उसमें देखो लिखा है कि नहीं लिखा है त्याला काय रितसर टाइम आहे का नाही झाडं तोडायची परवानगी घेतल्यानंतर ते झाड कडी तोडायला परवानगीचा टाइम असतो का असं करावं या मार्किंग प्रमाणे काम करावं ऑन एयर सांगावं चला इलीगल जाता है ना इलीगल के हिसाब से मार्किंग ऑन एयर सांगावं वो अगर लीगल में काम करना चाहते हैं लीगल में है वो तो लीगल काम करें फिर आहे ना चालेल मग या ज्याच्याप्रमाणे जे लीगल आहे ते लीगल प्रमाणेच काम होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलीगल काम होणार नाही गुन्हावरही अन्याय होणार नाही प्रतिनिधी नाहीये तरी ऑन एअर सांगतो लोकांच्या हितासाठी या ठिकाणी इलीगल असेल इलीगल तोडलं जाईल आणि लीगलच काम होईल या ठिकाणी आणि त्यासाठी तर जर नगरपालिका प्रशासन घाबरत असेल तर मी त्यासाठी इथं उपोषणाला बोलतो अड्डे में हमारे आदमी सारे काम करते हैं हाँ वो फेरी करते बेचारे गरीब लोग हैं तिजोरी आहे किती झालं तिजोरी ठेवली तिथे आता काम चालू असताना तिजोरी उचलत नाही भंगारची तिजोरी आहे त्यावेळेचा अधिकार आहे का इथे दाखवा दी हाँ तिजोरी दाखव आपको भंगार का तिजोरी करने का अधिकार है काटा नहीं क्या तिजोरी में काटा नहीं आपको बोला भी मैं कटवा दिया सर आपने क्या बोला था नहीं आप क्या बोले थे मेरा जीसीपी आएगा उस दिन उठा के साइड में कर देंगे जो बड़ा वाला था मैंने हटा दिया आपके कहने पे हटाया सर उठाने का काम तेरा है हमारा काम नहीं है आपने मुझे बोला था ठीक है रहने दे आपने बोला था तुम्हाला मी एकच सांगतो ऑन एअर जे कायदेशीर असेल ते कायदेशीर काम या ठिकाणी चालू आहे हे झाड तोडून याचा हे भांडवल करण्याचा काल जो प्रयत्न करत होता त्याच्यासाठी मी आज या खुलासा करतोय आणि नागरिकांच्या हितासाठी या ठिकाणी जे कायदेशीर आहे लीगल त्या लीगल प्रमाणे या ठिकाणी काम होईल त्यांच्या वकिलांशी पण मी बोललो त्यांचे वकील पण मला बोलले की साहेब रस्त्याच्या कामामध्ये आमचा संबंध नाही आमची केस आहे ती त्यांच्या प्रायव्हेट प्लॉटच्या संदर्भातली त्याच्यामुळे याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या बोलणं झालंय आणि माझी तमाम बदलापूरकरांना विनंती आहे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल सर कधीपर्यंत सुरू करता येईल तुम्हाला दिवाळीच्या आतमध्ये हा चौक आहे ना
पूर्ण चांगलं सुशोभीकरण करून झालेलं असेल, हे सरळ इलिगल बांधकाम तुटलेलं असेल. दिवाळीला लोकांना या ठिकाणी चांगला चौक मिळालेला असेल, लक्षात ठेवा. या ठिकाणी संभाजी शिंदे आणि आपण बघतोय भंगार व्यावसायिक फिरोज खान यांच्यामध्ये आत्ताच शाब्दिक बाचाबाच झालेली आहे. अनेक विषयांवरती आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. या ठिकाणी त्यांनीही संभाजी शिंदे यांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. या ठिकाणी आमची वाताहत होती, आम्हाला 2 महिने झाले त्रास होतोय, आम्हाला आमचा व्यवसाय करता येत नाहीये, आम्हाला खूप जास्त त्रास होतोय, आम्हाला 3 दिवसांची मुदत सांगितली होती, मात्र 2 महिने हा सगळा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याउपर संभाजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी जे ठेकेदार आहेत भरत नवगिरे यांनी हे काम करायला घेतलेलं आहे. 2 महिन्यांपासून हे काम रखडून पडलेलं आहे, अद्याप हे काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये. या कामामुळे कुठेतरी या सगळ्याच व्यावसायिकांचे हाल होत आहेत. कुठेतरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणाची कामं करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ते इथले सगळे हे व्यावसायिक करतात, भंगार व्यावसायिक. आणि या संदर्भात सगळ्याच आरोपांचं खंडन या ठिकाणी संभाजी शिंदे यांनी देखील केलेलं आहे. या ठिकाणी मी पर्यावरण प्रेमी आहे, मी अनेक झाडं लावलेली आहेत, शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी अनेक पावलं उचललेली आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी दिल्या आहेत. तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.